2 मे 2026 कोट्यामध्ये परत एका विद्यार्थ्याची आत्महत्या. खरं सांगू पालकांनो, ही जस्ट एक वाचलेली बातमी नसून, ऐकलेली न्यूज नसून, मला असं वाटतं की आज प्रत्येक आई-वडिलांना आणि काही शिक्षकांनाही स्वतःला योग्य प्रश्न विचारण्याची योग्य वेळ आलेली आहे. मी मागील 15 वर्षांपासून मुलांसोबत, विद्यार्थ्यांसोबत काम करते आहे. त्यांना शिकवण्याच्या सोबतच एक मेंटॉर म्हणून त्यांना गाईड करते आहे. आणि त्यामुळे काही गोष्टी मी अगदी स्पष्टपणे आज सर्व पालकांना आणि काही शिक्षकांनाही इथे सांगेन, की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक क्षमता असते, पण प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ही सारखी नसते. प्रत्येक विद्यार्थ्याचा लर्निंग पॅटर्न हा वेगळा असतो. कोणाला 2 वेळा सांगूनही समजत नाही, तर कुणाला एका वेळेस समजतं, कुणाला 4 वेळा सांगितल्यावरही समजत नाही. शिवाय त्या मुलाचा स्वभाव, त्याचं बिहेवियर, त्याच्या घरचं वातावरण, त्याच्या आई-वडिलांच्या सोबत असलेलं नातं, ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्या मुलाच्या, त्या मुलीच्या अभ्यासावर होत असतो. पण आपण ह्या सर्व गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करतो. पालक म्हणून आणि बहुतेक वेळा शिक्षक म्हणून सुद्धा. अगदी पालकांनी जन्म दिल्यापासनं तर 10वी पर्यंत आपल्या मुलाला, मुलीला प्रत्येक गोष्ट ही चांगल्या दर्जाची मिळेल यावर भर दिलेला असतो. चांगल्या शाळेत जिथे भरपूर फीज असेल अशा ठिकाणी भरमसाठ पैसा खर्च करून आपण मुलांना शिकवलेलं असतं. महागडे क्लासेस मुलांना आपण लावलेले असतात. परंतु या सगळ्या चक्रव्यूहातून जेव्हा आपला विद्यार्थी 10वीतून बाहेर पडतो आहे, त्यावेळेस त्याच्या क्षमतांचा विचार आपण पालक किंवा बहुतेक वेळा शिक्षक म्हणूनही 0 वेळा केलेला असतो. सर्वप्रथम पालकांनी एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी, की तुमच्या मुलाला, मुलीला 10वी मध्ये कितीही पर्सेंटेज मिळालेले असोत, अगदी 98-99% जरी मिळालेले असले, तरीही त्याचा 11वी-12वीशी दूर-दूरपर्यंत काहीही संबंध नसतो. अगदी 10वीत 100% भेटलेल्या मुलाला सुद्धा मी एक वेळेस एका बॅचमध्ये शिकवलेलं आहे. आणि अगदी 10वीत 40-50% भेटणाऱ्या मुलाला सुद्धा शिकवलेलं आहे. आणि त्यामुळे एक मेंटॉर म्हणून, गाईड म्हणून, शिक्षक म्हणून ही गोष्ट मला खरंच सगळ्या पालकांना सांगावीशी वाटते, की प्लीज 10वीचे पर्सेंटेज तुमच्या मुला-मुलीचे किती आहे, यावरून 11वी-12वीचा अंदाज बांधू नका. 10वी पर्यंतचा आपल्या मुलाचा, मुलीचा लर्निंग पॅटर्न काय होता? आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या मुला-मुलींनी शाळेमध्ये किंवा क्लासेसमध्ये शिक्षकांना किती वेळेस न समजलेल्या गोष्टी स्वतःहून जाऊन विचारलेल्या आहेत? किती वेळा आपले मुलगा-मुलगी शिक्षकांच्या जवळ डाऊट घेऊन गेलेले आहेत? किती वेळेस आपल्या मुलांनी, आपल्या मुलींनी न उठवता सकाळी स्वतः उठून अभ्यास केलेला आहे? किती तास आपल्या मुला-मुलींची रोज अभ्यास करण्याची क्षमता आहे? आपल्या मुला-मुलीला गर्दीत टाकल्यावरही समजतं का? 24 तास Android फोन सोबत आणि इंटरनेट सोबत जर आपण आपल्या मुला-मुलीला आपल्यापासनं दूर ठेवलं, तर आपले मुलं-मुली आपल्यासोबत कितपत खरं बोलतील? आपल्या मागे आपल्या मुला-मुलींचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे? इंटरनेटचा वापर, सोशल मीडियाचा वापर आपले मुलं-मुली कुठल्या पद्धतीने करत आहेत? ह्या सगळ्या गोष्टी तपासणे अत्यंत आवश्यक आहे. मुलाला 11वी-12वीला कुठलेही क्लासेस ऑफलाईन, ऑनलाईन लावून देण्याच्या आधी. कारण सगळ्या पालकांना माहिती आहे, की 11वी-12वी हा टर्निंग पॉइंट आहे. इथूनच खरी खास एक दिशा आपल्या मुला-मुलीच्या करिअरला आपण देणारे आहोत. आणि आपले मुलं-मुली सध्या ज्या वयात आहे 16-17, ह्या वयात त्यांची मॅच्युरिटी अजिबात त्या लेवलची नाही, की ते ह्या पद्धतीने त्यांच्या क्षमतांचा, त्यांच्या लर्निंग पॅटर्नचा अभ्यास करतील आणि तुम्हाला सांगतील, की माझ्याकरता तुम्ही ह्या पद्धतीचा डिसिजन घ्या. तुमचे मुलं-मुली ज्या कुठल्या पद्धतीचा डिसिजन 11वी-12वी करता तुमच्याकडनं डिमांड करत आहेत, त्याच्यात फक्त 2 गोष्टींचा इन्फ्लुअन्स आहे. एक म्हणजे त्यांचे मित्र-मैत्रिणींचा सर्कल आणि दुसरं म्हणजे तुमच्या त्यांच्याकडनं असलेल्या अपेक्षा. ह्या 2 गोष्टी ठरवतात, की त्यांचा 11वी-12वी करता निर्णय हा काय असणार आहे. म्हणजे विद्यार्थी तो सोडा हो, पण कदाचित माझ्या या बोलण्याचा भरपूर पालकांना आज इथे राग पण येऊ शकतो. पण भरपूर वेळेस मी पालकांनाच हे सांगताना बघितलेलं आहे, की मी माझ्या मुला-मुलीला अमक्या-तमक्या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि माहिती आहे का, मी इतके लाख रुपये माझ्या मुला-मुलीच्या मागे खर्च करत आहे.
आणि हे सांगण्यात अगदी त्यांचा इगो सुखावलेला असतो. त्यांचा सो कॉल्ड स्टेटस सिम्बॉल हा जपला गेलेला असतो. हे ऐकल्यावर बऱ्याच पालकांना रागही येऊ शकतो, पण खरी खंत अशी वाटते की नॉर्मल सगळे पॅरेंट्स, पालक या पद्धतीने बिहेव करत आहेत. 11वी-12वीला काहीही न विचार करता अगदी म्हणजे काय म्हणतो आपण त्या बकऱ्यांच्या कळपात आपल्या मुला-मुलीला लोटल्यासारखं लोटत आहेत, तिथे कोंबत आहेत. त्या गर्दीत अगदी शिक्षकही मागे नाहीत. कित्येक शिक्षकांना सुद्धा मी अशाच प्रकारचं ब्लाइंड डिसिजन घेतलेलं बघितलेलं आहे. कारण फक्त एक शिक्षक म्हणून मुलांना शिकवणे हे आज सफिशियंट नाही. आपण ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस अगदी लिमिटेड रिसोर्सेसमध्ये आपली जडणघडण झालेली आहे, आपली वाढ झालेली आहे. आज आपल्या मुलांच्या हातात अँड्रॉइड फोन्सच्या माध्यमातून अख्खं जग त्यांच्यासमोर उपलब्ध आहे, उघडं आहे. आणि रील्स, शॉर्ट्स हा जो ट्रेंड आहे यामध्ये सगळ्या जगातले सायंटिस्ट ओरडून सांगत आहेत की मुलांचा अटेन्शन स्पॅन अगदी काही सेकंदावर आलेला आहे. आपले मुलं एका ठिकाणी फक्त काही सेकंदच फोकस करू शकतात. डिस्ट्रॅक्शन आपल्या मुलांना भरपूर आहे, जे याआधी कुठल्याही पिढीला नव्हतं. तर इतक्या डिस्ट्रॅक्शनच्या जमान्यात, इतक्या दिखाव्याच्या जमान्यात, इतक्या कमी पेशन्स असणाऱ्या, कमी अटेन्शन स्पॅन असणाऱ्या जमान्यात आपण आपल्या मुलांच्या करिअरच्या टर्निंग पॉइंटवर जे काही डिसिजन पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून घेत असतो, तर मला वाटतं ते ब्लाइंडली घेण्याअगोदर ह्या सगळ्या क्षमतांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ मला एखाद्या इन्स्टिट्यूशननी एवढी स्कॉलरशिप ऑफर केलेली आहे आणि मला इतक्यात ऍडमिशन मिळते आहे म्हणून त्याच्या मागे धावणारे पालकही मी बघितलेले आहेत. बरेच वेळा तर पालकांना अगदी याही गोष्टींचं नवल करताना मी बघितलेलं आहे की माझा मुलगा-मुलगी ज्या कोचिंगमध्ये जातो तिथले क्लासेस, क्लासरूम, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर असं आहे, तसं आहे. म्हणजे मी अगदीच याच्या विरोधात नाही की कोचिंग क्लासेसमध्ये व्यवस्थित पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बेसिक सोयी-सुविधा असू नयेत. परंतु अगदी शोरूम सारखं असणे किंवा एखाद्या शॉपिंग मॉल सारखं कॉम्प्लेक्स असणे हे सुद्धा आवश्यक नाही. मुलांना खरी गरज आज कशाची आहे? शिक्षक शिकवण्याचं काम नक्कीच करणार आहेत. परंतु हा 2 वर्षाचा त्यांचा जो प्रवास आहे, जो टर्निंग पॉइंट त्यांच्या आयुष्यातला राहणार आहे, हा असा अजिबातच नाही. यामध्ये भरपूर अप्स अँड डाउन्स येणारे आहेत आणि जेवढे अप्स अँड डाउन्स आपण आपल्या 11वी-12वी मध्ये बोललेले आहेत, त्यापेक्षा कित्येक अधिक पटीने अप्स अँड डाउन्स या मुलांच्या समोर आज आलेले आहेत. कारण डिस्ट्रॅक्शन आणि रिसोर्सेस त्यांच्याकडे तेवढे जास्त उपलब्ध आहेत, म्हणून त्यांचे अप्स अँड डाउन्स वाढलेले आहेत. तर ह्या अशा टाइम पिरियडमध्ये मला वाटतं की आपल्या मुलांना शिक्षकाच्या सोबतच गरज असते ती म्हणजे एका चांगल्या मेंटॉरची, जी त्यांना योग्य डायरेक्शननी गाईड करणार आहे. एक शिक्षक म्हणून मला तरी वाटतं की माझी जबाबदारी फक्त मुलांना शिकवण्याची नसून मुलांना मेंटली स्ट्रॉंग बनवण्याची सुद्धा आहे. कारण शेवटी एका रँकपेक्षा आणि काही पर्सेंटेजपेक्षा, मार्क्सपेक्षा प्रत्येक मुलाचं आयुष्य हे अधिक महत्त्वाचं असतं.